स्क्रोल करू नका, कारण पुढच्या काही मिनिटात तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल ऐकणार आहात त्याचं वय तुमच्यापेक्षा कमी होतं, पण त्याने दिलेलं ज्ञान आजही जिवंत आहे. कल्पना करा, समाज तुम्हाला सांगतो तू अयोग्य आहेस, तुला अधिकार नाही. तुम्ही काय कराल? राग, सूड की हार? पण एक मुलगा होता ज्याने निवडला ज्ञानाचा मार्ग. ही कथा आहे संत ज्ञानेश्वरांची. 13वे शतक, महाराष्ट्र. आपेगाव गाव. विठ्ठलपंत ज्ञानाच्या शोधात काशीला गेले. संन्यास घेतला. पण गुरूंनी सांगितलं, तुझं कर्म अजून बाकी आहे, परत जा. ते परत आले. लग्न झालं आणि 4 गोड मुलं झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई. पण समाज कठोर असतो. संन्यासी परत संसारात? बहिष्कार. कोणी बोलत नाही, कोणी मदत करत नाही. अपमान, भूक, तिरस्कार आणि शेवटी आईवडिलांनी प्राणत्याग केला. 4 लहान लेकरं, पूर्णपणे एकटी. पण संकट माणसाला मोडत नाही, ते त्याला घडवतं. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना अध्यात्माची दीक्षा दिली. ज्ञानेश्वर शांत बसत, डोळे मिटून स्वतःच्या आत डोकावत. ते म्हणायचे, दुःख शत्रू नाही, ते शिक्षक आहे. नेवासे. वय फक्त 16 वर्ष. ते भगवद्गीतेवर भाष्य करायला बसले. रात्र, मंद दिवा आणि शब्द वाहू लागले. ओवी ओवीतून जन्माला आली. ज्ञानेश्वरी. संस्कृतमधील गूढ तत्वज्ञान, सोप्या मराठीत. ते म्हणाले, देव दूर नाही, तो तुमच्यात आहे. अहंकार म्हणजे अंधार, प्रेम म्हणजे प्रकाश. एक प्रसंग. चांगदेव महान योगी वाघावर बसून येतात, शक्ती दाखवत. पण ज्ञानेश्वर चालत असलेल्या भिंतीवर बसून त्यांना भेटायला जातात. संदेश स्पष्ट. अहंकारापेक्षा नम्रता मोठी. आलंदी. वय अवघं 21. ज्ञानेश्वर संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतात. लोक रडत आहेत, पण ते शांत आहेत. मी जात नाही, मी शब्दात राहीन. दार बंद होतं, पण इतिहास उघडतो. आज तुम्ही संघर्ष करत असाल, लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील, लक्षात ठेवा, समाजाने नाकारलेलं ते मूल आज लाखो हृदयात जिवंत आहे. वय महत्वाचं नाही, परिस्थिती महत्वाची नाही, मनाची विशालता महत्वाची आहे. एक दीर्घ श्वास घ्या. मनात म्हणा,